भाग 1.9 वाड्याच्या खिडकीतून दिसणारी ती मालिका कळलेच नाही प्रेम कधी झाले. रात्रीचे 11 वाजले होते. शनिवार पेठ आता शांत झाली होती. वाड्यातल्या जुन्या लाकडी खांबांमधून वाऱ्याचा एक वेगळाच आवाज येत होता. मी माझ्या खोलीत दिवा मालवून खिडकीपाशी बसलो होतो. समोरच्या वाड्याच्या त्या खिडकीकडे माझं लक्ष सारखं जात होतं. अचानक समोरच्या खिडकीतला निळा पडदा बाजूला झाला. अन्वया तिथेच उभी होती. तिने हातात एक पुस्तक घेतलं होतं, पण तिचं लक्ष मात्र आभाराकडे होतं. तिने हळूच खिडकीबाहेर पाहिलं आणि तिला मी दिसलो. तिने एक छोटासा कंदील हाताशी घेतला आणि प्रकाशाच्या सहाय्याने मला खुणावलं. मीही खिडकीतून बाहेर वाकून हळू आवाजात विचारलं, "अजून झोपली नाहीस?" ती हसली. तिचा तो हसण्याचा आवाज रात्रीच्या त्या शांततेत एखाद्या मधुर संगीतासारखा गुंजला. ती म्हणाली, "पुण्याची रात्र झोपूच देत नाही वेदांत. तू काय लिहितोयस?" मी म्हटलं, "काही नाही. पुण्याच्या आठवणी मनात साठवतोय." नील गेला का झोपायला? माझा प्रश्न ऐकताच तिच्या चेहऱ्यावरचे भाव क्षणभर बदलले. "हो, तो त्याच्या बुलेटवर अजूनही स्वप्न बघत असेल. पण वेदांत, तू मात्र स्वतःची स्वप्न हरवू नकोस." तिने तिच्या हातातला मोगऱ्याचा गजरा काढला आणि तो खिडकीच्या कडेला ठेवला. "हे तुझ्यासाठी. आज सायकल ओढत आणल्याबद्दलची छोटीशी भेट." मी भारावून गेलो होतो. 2 वाड्यांच्या मधील त्या छोट्याशा अंतरात जणू काही एक नवा पूल बांधला जात होता. आम्ही बराच वेळ काहीच बोललो नाही. फक्त एकमेकांकडे पाहत होतो. त्या शांततेत खूप काही बोललं जात होतं, जे शब्दांना कधीच जमलं नसतं. तिने हळूच खिडकी लावून घेतली, पण पडदा मात्र पूर्ण ओढला नाही. त्यातून येणारा तो मंद प्रकाश माझ्या खोलीपर्यंत पोहोचत होता. मला जाणीव झाली की ही दुनियादारी आता फक्त कॉलेज आणि कट्ट्यातुरती मर्यादित राहिली नाहीये. ती आता या खिडक्यांच्या आत माझ्या काळजात शिरली आहे. त्या रात्री मला पडलेलं स्वप्न नीलच्या बुलेटचं नव्हतं, तर अन्वयाच्या त्या मोगऱ्याच्या सुगंधाचं होतं. कारण ही दुनियादारी आहे मित्रा. इथे खिडकीतून दिसणारा आभाळसुद्धा कधीकधी आपलं वाटू लागतं.